निकाल लागलाय या सगळ्या याच्यावर काय आपली प्रतिक्रिया? मला असं वाटतं का निश्चित नाशिक लोकसभेबद्दल जर बोलायचं ठरलं तर खऱ्या अर्थानं उमेदवार लक्षात आला व त्याचबरोबर या दरम्यान ज्यावेळेस समजा आपण विद्यमान असताना इतर अनेक स्पर्धकांचे नावं त्या पुढे यायची आहेत आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित त्या काळामध्ये ज्या त्या पक्षाला निश्चित अधिकार होता त्यांनी उमेदवारी मागण्याचा, परंतु त्यामध्ये विलंब म्हणजे वेळ लागल्याचा फटका आपल्याला त्या ठिकाणी निश्चित बसला असं मला वाटतं. नेमका कोणता म्हणजे वाजे फॅक्टर नडलाय की अजून काय? नाही, आपण जर संपूर्ण राज्यभरामध्ये बघितलं तर काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या धोरणासंदर्भामध्ये काही नाराजीचा विषय निश्चित होता आणि त्याची अनुभूती या निवडणुकीमध्ये निश्चित आली असं मला वाटतं. मला असं वाटतं का निश्चित ज्या वेळेस निवडणुका लागल्या भाजपनं त्यांची जवळजवळ 22 उमेदवारांची यादी त्या ठिकाणी जाहीर केली. कदाचित तीच यादी त्याच वेळेस आपल्या पक्षाने केली असती तर निश्चित त्याचा फायदा या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निश्चित झाला असता. तो उशीर केल्या कारणानं इतर स्पर्धक आल्या कारणानं उमेदवार इनडायरेक्टली डॅमेज होत होता आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जवळजवळ 35 ते 37 दिवस अगोदर उमेदवारी जाहीर झाल्या कारणानं आणि त्यांच्या विरोधात इतर उमेदवारांचे नावं आल्या कारणानं अनेक लोक त्यांना अटॅच झाले आणि मग अटॅच झाल्यानंतर ती लोक काही पुन्हा ती महायुतीसोबत आली नाही आणि म्हणून मला असं वाटतं का त्याचं देखील काही प्रमाणामध्ये या ठिकाणी मतदान जाणवलं. आपल्याला मला असं वाटतं का 100% वेगळा निकाल असता, कारण लोकांनी ज्यावेळेस ह्या 1 महिन्याच्या कार्यकाळामध्ये अनेक जण, मी जसं सांगितलं का महाविकास आघाडीच्या उमेदवार जाहीर झाल्यानंतर लोक आणि अनेक स्पर्धेमध्ये अनेकांचे नावं येत गेले, त्यामुळं हेमंत गोडसे उद्या उमेदवार आहे किंवा नाही असा संभ्रम निर्माण झाला आणि त्या कार्यकाळामध्ये अनेक लोक त्यांच्याकडं जोडली गेली आणि मग ती जोडली गेले कारणानं ते पुन्हा आले नाही आणि त्याचा परिणाम काही प्रमाणामध्ये या मतांमध्ये झाला. नाही, मला असं वाटतं का सगळ्यांना त्या संदर्भामध्ये माहिती आहे का कोणी कामं केलेत आणि मला वैयक्तिक कोणावरती दोष देण्यापेक्षा निश्चित काही प्रमाणामध्ये खरं तर महायुतीमध्ये भाजप असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शिवसेना असेल, RP असेल, यांनी निश्चित प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न केले. काही प्रमाणामध्ये राष्ट्रवादीच्या देखील काही पदाधिकाऱ्यांनी निश्चित चांगलं काम केलं, परंतु कोणी केलं नाही हे सर्व जनतेला माहिती. त्याला जोडून एक प्रश्न आहे, काही प्रमाणात चर्चा आहे की काही लोकांकडनं काम झालेलं नाहीये, त्या संदर्भात आपण काही रिव्ह्यू घेतलाय किंवा अशा पद्धतीचे रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना कळवणार आहात? नाही, मला असं वाटतं का या संदर्भामध्ये अनेक, मी जसं सांगितलं का भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं, त्यानंतर RP असेल, आमची शिवसेना असेल, त्यानंतर काही राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी काम केलं आणि कोणी केलं नाही हे सर्व जनतेला माहिती आहे. परंतु खऱ्या अर्थानं उमेदवारी उशिरा जाहीर झाल्या कारणानं त्याचा खूप मोठा फटका या ठिकाणी. तुमचं काम भुजबळांनी केलं का? मला असं वाटतं का कोणी केलं आणि कोणी केलं नाही हे सर्व जनतेला माहिती. आता आगामी काळात कुठलं लाईन धरून आपण राजकारण करणार आहे किंवा काय पुढची भूमिका असणार? मला असं वाटतं का निवडणुकामध्ये जय पराजय हा असतोच, परंतु आम्ही सर्वच शिवसैनिक खचून न जाता पुन्हा एकदा नव्या उमेदवारांनी निश्चित या ठिकाणी काम करू. कालपासून काही मुख्यमंत्री किंवा वरिष्ठांची काही बोलणं झालं का? नाही, बोलणं झालं काही वरिष्ठ नेत्यांशी, त्यांनी त्या संदर्भामध्ये पक्ष आपल्यासोबत आहे, आपण खचून जाऊ नये, आपण पुन्हा एकदा कामाला लागावं अशा प्रकारच्या सूचना त्यांनी केल्या. मुख्यमंत्र्यांसोबत ते बोलणं झालं काय? नाही, या संदर्भामध्ये त्यांनी आता 1-2-3 दिवसात ते कदाचित ही सगळी वरती सरकार गठीत झाल्यानंतर ते सर्वांना बोलवणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आपण दिल्लीत काम करत होतात, जवळपास 10 वर्षांपासून. कांद्याचं फॅक्टर खूप महत्वाचं महाराष्ट्रामध्ये आता ठरलेलं आहे. नाशिक असेल, दिंडोरी असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातला काही पट्टा असेल, कांद्याच्या इफेक्टमुळे आपल्या महायुतीचे काही कॅन्डिडेट पडलेत असं आपल्याला वैयक्तिक वाटतंय? नाही, खरं तर कांद्याचा प्रश्न नाशिकसाठी निश्चित गंभीर आहे. या संदर्भामध्ये सर्वात जास्त म्हणजे नाशिक जिल्हा संपूर्ण भारत देशामध्ये
जवळजवळ 35 ते 37% उत्पादन हे केवळ नाशिक जिल्ह्यामध्ये होतं. आणि म्हणून यासाठी प्रत्येकाला म्हणजे भाववाढ पण व्हायला नको, ग्राहकांना अडचण नको, अशा सगळ्या पद्धतीने शासनाने तसं मेकॅनिझम तयार केलेलं आहे की शेतकऱ्याला 22 ते 25 रुपये भाव मिळावा. परंतु हे निर्णय अधिक म्हणजे कृषी मंत्रालय, अर्थ मंत्रालय, ग्राहक मंत्रालय आणि वाणिज्य मंत्रालय या 4 मंत्रालयांवरती अवलंबून असल्या कारणानं कदाचित हे निर्णय व्हायला, सगळ्याचे अभिप्राय यायला कदाचित 2-2, 3-3 आठवडे निघून जातात. आणि म्हणून आपल्याकडं लाखो टनाने कांदा या ठिकाणी दररोज बाजार समित्यांमध्ये या ठिकाणी येत असतो. आणि म्हणून त्याचा फटका म्हणजे निर्णय जर इन्स्टंट झाले, टाईम टू टाईम झाले, तर मला असं वाटतं का यामध्ये निश्चित शेतकऱ्याला देखील योग्य भाव मिळेल आणि ग्राहकाला देखील जास्त महागाईला सामोरं जावं लागणार नाही. असं मेकॅनिझम केंद्र शासन तयार करतं आणि मला असं वाटतं की ते लवकर होईल. मराठवाड्यामध्ये हा फटका बसला, तसं उत्तर महाराष्ट्रात पण ओबीसी फॅक्टरचा फटका आपल्याला बसला असं मला वाटतं. नाही, मला असं वाटत नाही. कारण नाशिककर ही मला असं वाटतं का इथं जवळजवळ सर्व सुज्ञ जनता आहे आणि म्हणून त्या ओबीसी आणि मराठा या फॅक्टरचा काही परिणाम झाला. ही विजयाची हॅट्रिक झाली असती तितपत विश्वास होती, जसं म्हणलं की जवळपास तुम्हाला 1-1.5 लाखाचा तरी लीड अपेक्षित होता. हो, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला तर सर्वच वातावरण त्या ठिकाणी निश्चित पॉझिटिव्ह होतं. परंतु उमेदवारी उशीर मिळाल्या कारणाने त्याचा निश्चित त्या ठिकाणी मोठा फटका बसला. अनेक कामं तुमची प्रलंबित होती आणि काय जी कामं आपल्याकडनं झालेली नाही ती पूर्ण करून घेण्यासाठी काय आपला प्रयत्न? मला तर असं वाटतं का नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय हा 5 वर्षाचा काळ खूपच विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. मग त्यामध्ये सुरत चेन्नई रस्ता असेल, नाशिक पुण्याची रेल्वे लाईन असेल, त्यानंतर नाशिकची मेट्रो असेल, त्यानंतर नाशिकचा रिंग रोड असेल, त्यानंतर कसारा घाटामधले जे काही हर्डल आहे सगळ्यात मोठं सेंट्रल रेल्वेचं, तर त्यामध्ये नवीन जी काही 4थी आणि 5वी लाईन आहे ती बनवण्याच्या वेळेस जो काही टनल मोठा करून आणि जो काही आज बँकर लावावं लागतात, तर मला असं वाटतं का जी काही आपलं स्वप्न आहे लोकल सुरू होण्याचं हा विषय असेल, नंतर दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर असेल, म्हणजे जी काही कनेक्टिव्हिटी, रोड इन्फ्रास्ट्रक्चर आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट या ज्या काही गोष्टी आहेत या निश्चित आपल्या नाशिकला येणाऱ्या या 5 वर्ष आणि सगळ्यात महत्त्वाचं सिंहस्थ कुंभमेळा आणि या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधारावरती जो काही आराखडा तयार केला जाईल, मला असं वाटतं का सिंहस्थ कुंभमेळा आपल्या नाशिकला वरदान ठरलेलं आहे. आणि निश्चित या काळामध्ये जर त्यांनी चांगलं लक्ष घातलं तर मला असं वाटतं का चांगल्या प्रमाणामध्ये नाशिकचं रोड इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी डेव्हलप होईल. कनेक्टिव्हिटीच्या संदर्भामध्ये तर एअर कनेक्टिव्हिटी आता आपल्याला सुरू झालेली आहे, ती अधिक अजून शहराला कशी जोडता येईल, मला असं वाटतं तो एक महत्त्वाचा मुद्दा अधिक शहरांना जोडता येईल त्यासाठी प्रयत्न गेले पाहिजे. आणि त्यानंतर दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर जो काही नदीजोड प्रकल्प आहे आपलं, जे आज आपण दुष्काळ बघतोय काही प्रमाणामध्ये, आणि मग जे उल्हास बेसिन असेल किंवा वैतरणा बेसिन असेल तिथं त्या भागातून म्हणजे शासनाने अहवाल तयार केलेला आहे का जवळजवळ त्यापैकी जवळजवळ 63 TMC पाणी आपण हे पश्चिम वाहिन्यांचं इकडं वळू शकतो आणि तसा रिपोर्ट देखील त्या ठिकाणी केलेला आहे. आणि निश्चित ते जर पाणी वळवण्यात आलं तर सिन्नरसारखा दुष्काळी भाग असेल त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करणं तो शेवटच्या टप्प्यामध्ये, आणि तो निश्चित जर आपण त्यावरती त्यांनी जर लक्ष घातलं तर आपल्याला 1-1.5 वर्षामध्ये ते काम सुरू होईल आणि आपल्या सिन्नरचा दुष्काळ जो आहे तो कायमस्वरूपी जवळ 70 ते 80% हा सुजलम सुफलम त्या ठिकाणी होणार आहे. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आहे DMIC, ती जी फर्स्ट फेजमध्ये संभाजीनगरला झाली, तर सेकंड फेजमध्ये आपण ती नाशिकला व्हावी यासाठी प्रयत्न करत होतो, तो देखील शेवटच्या टप्प्यात आहे. IT पार्क जे आपल्या सगळ्यांचंच आपले नाशिकचं टॅलंट इतर ठिकाणी जातं, तर ते IT पार्कसाठी देखील आरक्षण केलेलं आहे. राजूर बहुल्याला 50 एकर जागा आरक्षित केलेली. तर आपल्याला त्याच संदर्भामध्ये ज्या काही कंपन्या आहेत ITच्या कंपन्या त्यांना इथं कशा त्या प्रस्थापित होतील आणि आपलंच टॅलंट आपल्याला इथं कसं वापरता येईल यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे. नाशिकच्या विकासासाठी आता निश्चित सगळ्यांसोबत नाशिकचा विकास हेच आपला एक ध्यास आहे आणि म्हणून मला असं वाटतं का विकासासाठी कधीही माझी म्हणजे मी त्यांच्यासोबत काम करायला तयार नाशिकच्या विकासासाठी. कालच्या निकाल लागल्यानंतर विरोधकांकडनं एक चर्चा असते तर हॅट्रिक झाली असती.
आपल्यालाही खंत वाटते किंवा त्या निर्णयासंदर्भात? नाही, मला असं वाटतं का मी आत्ता जे सांगितलं का नुसतं पदांपेक्षा आपल्याला कामं करणंही पण तेवढे गरजेचं आहे. कारण जनता ही निवडून देते ते कामं करण्यासाठी. मला असं वाटतं का काही प्रमाणामध्ये आमच्या म्हणजे ठीक आहे निवडणुका येतात, जय पराजय होत असतो, परंतु आपण खऱ्या अर्थानं म्हणजे विकास कामं ह्याच मुद्द्यावरती तर खऱ्या निवडणुका लढवल्या जातात. आणि म्हणून मला असं वाटतं का विकासच्या मुद्द्यावरतीच आम्ही या ठिकाणी आलो आणि निश्चित त्या माध्यमातून अनेक विकास कामं देखील करण्याला आपल्याला मदत त्या ठिकाणी झालीच. आज सारथीसारखं कार्यालय ते आता सारथीसारखं त्याचं 159 कोटी रुपयाचं काम पण त्या ठिकाणी सुरू झालं. सिपेटसारखी संस्था आहे. म्हणजे अशा अनेक विकास कामांना चालना त्या ठिकाणी मिळाली. अखेरचा प्रश्न आहे, आपल्याही नाशिकमध्ये किंवा आपल्यालाही त्याचा फटका बसलाय असं आपल्याला वाटतंय? नाही, मला असं वाटतं का मुस्लिम फॅक्टर वगैरे जातीवाद मला माहीत नाही, परंतु आपण तर सातत्यानं कुठलाही माणूस आला तो कुठल्या जाती धर्माचा आहे हे न पाहता त्याचं काम काय ही प्रामाणिक भावना ठेवून कामं केलेली आणि मग मतदान कोणी कोणाला करायचं हा प्रत्येकाचा स्वतंत्र अधिकार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.